काय नाही निघालो दुधाला पदेशीर दूध घालून तेवढे तरी काम करीत जा की आम्हाला दावीत जा की राजीला मला ओ आम्ही हाय म्हणून जा आजीचं काय चाललंय हा. बघून ये. चला नमस्कार समद्यांना पदेशीर आता हे बहिणी आल्या त्या ते घालवायचे इकडे तिकडे जायचंय त्यांना आता किती दिवस मंदिर राहावं 3 दिवस झाले होईल ती नाही मग 2च दिवस आर तिसरा रात्री मुक्काम केला की तुझ्या नाही येणार तू असते झोपी असं द्या 3 दिवस मंदिर राहिले पाहुण्या म्हणा फ्रेश म्हणे अमृष केला ही पदेशीर होईल जेवायला आपलं केलं भातवड्या ही समजा मी केलता हा मी केलता अमरस हो हो चला ज्ञानूने केलता अमृत गट केला होता चपातीला चिटकत होता त्याला म्हणलं पाणी नको लय होतू उलट आजी म्हणली की पातळच लय केलंय हा असू द्या चला आजीने का नाही कळशी भरायला लावली हो की पण लाईटच गेली या. हो आपली लाईटच नाही सगळीच लाईट गेली असेल बहुतेक. पाणी तिकडे आता खालची इथलं वापरायला सोडलंय वापरायला पाणी या इरीत कमी पडलं की मग खालची इरीत नाही सोडावं लागतं बघू आता बंद करते कुठं नाही जायचं त्याचं चाललंय द्राक्षीचं आणि रात्री दुसरी बाई गेली सोबत आणि म्हणेला 8 दिवस झालं उद्या तरी यायचं. त्याचा बी धंदा हा हो हो वाईस पाऊस पाणी झालं शेताळ्या पडल्यावर तुमचा हे सांडग्याचं बंद झाल्यावर जाऊ आपण निवांत पावसा पाण्याचं तर लय अवघड आहे आणि जात असला दोघी तरी मग जा मी जाते चाललंय शेण केली या मस्तपैकी छान पाहुण्यांना आता जेवण झाल्या रात्री केली आंघोळ्या रस चपाती आता केली शेवग्याची शेंग भाकरी टाकायच्या चपात्या नको म्हणते ती या. एवढी पट्टी चांदीची असल्यावर टाकून देईल का कोण टाकून देतं बाया इतकं झाड मिळतं का ती 5-12ची असल्यावर चांदीची होय. झाले का तुझ्या आंघोळ पैसे भरून ठेव शेवग्याची शेंग केली कालवण आता चहा पाणी झालं आता बसलोय आम्ही आता जायचंय आम्हाला जेवण हे ते म्हणल्या बारामतीला. खनिक तर रातच जिरं नाही अमृत चपाती 12 प्रकार केलेलं भजी कुठं काय नाही. अजून लय शिल्लक आहे तसंच भजीन कुरडईन सगळं तसंच आहे पण किती शेंग व्हायचं म्हणलं थोडी शेंग भाकरी टाकायच्या या असल्या शेंगाचा लय रसा भारी होता निबार शेंगाचा होतो की लय आवडतं असलं गावरान कशाला केलं ही काय गावरान नाही. मग गावरान आहे ती हा गावरान आहे ते गावरान आहे ती चांगले आणि बिगर औषधाचा आणि हा बिगर औषधाचं आमची सगळी गण गोत ही सगळी चांगली तर हम्म. म्हणून भाऊजी तरी काढवा होता आई वारल्यापासून येईना तुम्ही राहत नाही मग काय तरी सगळीचा मेळा झाला नाही आम्ही करायचा या दिवशी दिवाळीच्या ह्याच्यात जत्रेला आता जत्रेला दिवाळीच्या येतात सगळे ना तिचं अन्न आजारी पडलं तवा लय म्हणून नाहीतर यायचं पण ते राहणार होतो आम्ही सगळे राजुरीचं अन्न पडल्या काय माणसाच्या जन्मात आहे, आज हाईन ना उद्या काय तवा ग कामाला बाई गेलेली खुरपाय गेलेली दुपारीपर्यंत मरते या हा मग आता काय ते 4 मरून पडल्या काल धरून डायनोसॉरने व्हिडिओ काढलेला तुम्ही बघितला ऊन पडलं मी चालली कपडे धुवायला त्या पाण्याच्या नादात आणि त्याच्या नादात माझं सगळं काम राहिलं सांडगे पण बाहेर वाळू घातल्यात अजून आता कपडे धुवायचे का आणून टाकल्यात गई बघते माझ्याकडं तिला ऊस तोडायचा आहे पाणी दाखवायचंय तर चला म्हणलं आधी कपडे धुवावतं त्यावर तिला थोडंसं वाढ आहे तिथं वाढ टाकते तिला आणि कपडे धुवून घेते आज हरभरा वाळलेत हरभरा भरल्याच्यात काल युरभर सांडगे घातले आता आज वाळतील उद्याच्याला कुरिअर पॅक करायचं रात्री बापू जाऊन आलं तरी बापूंनी ऊस पण आणून टाकला आता गाईला दुसरं काय खायला नाही नुसता ऊसच या सर्दी व्हायला लागली हो का ऊस आणून टाकलाय तिथं वाळल्याला थोडा राहिलाय ती पण तोडावं लागन आता पाणीची लय अडचण झाली आता थोडी इरबळची लाईट असली तरी पाणी कमी पडतं आणि की एकदम खालची मोटर चालू करावं लागेल आणि वरच्या हिरीत पाणी सोडावं लागेल लय काम आहे बाळा गाडी लाव रे चार्जिंगला जायचं या थोडंसं हरभरा ही भरडायचं काय आता जातं मांडायचं तुम्हाला मी दाखविलंच व्हिडिओ जातं बांधून आपलं जात्या पटापटा भरडायचं तुम्हाला
टाकावती कसं काय. त्याच्यामुळं बेसन पीठ आणि डाळीच्या ऑर्डरी आल्यात ना, मग गिरणीवर नेण्यापेक्षा आम्ही आपलं जाता आणले आणि त्याच्यावरच भरडायचं. दाखवू तुम्हाला. आणि आज आहे चतुर्थी, मला असते चतुर्थी. घरात चाललाय स्वयंपाक. शेवग्याची शेंग झाली या, शिजली कावाच. आत्या टाकतात भाकरी. सगळ्यांच्या चालल्यात घरात गप्पा. चलू द्या म्हणलं त्यांच्या गप्पा. आता तिथं बसून काय फायदा नाही, माझं सगळं काम राहतंय बाहेर. त्याच्यामुळं सगळ्या तर बाय सगळ्यांना. शुभ सकाळ.